ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, या प्रियाच्या आई वडिलांच्या वागणुकीवरनं हळूहळू लक्षात येणार आहे की ती प्रियाचेच आई बाबा आहेत. तर बघा, आज मालिकेमध्ये त्यांची छान फजिती दाखवली आहे. सायली आता ते एसीचं बटन चालू कमी बंद समथिंग काहीतरी करते आणि जाते निघून. आता बघा, ती मैनावती पटकन दार लावून घेते बरं का सायली गेल्यावर, आणि म्हणते कशी सदाशिवला, काही म्हणा अहो, ही माणसं ना अगदी सोन्यासारखी आहेत बरं का, यांची श्रीमंती ती पण सोन्यासारखी आहे. सदाशिव म्हणतो, अगं त्यांची नाही, आपली श्रीमंती म्हण. आता कुठे ते आपलं खुराड्यातलं दुकान आणि कुठे आपल्या नशिबाला लागलेला हा वाडा, अगं महालच म्हणायचा याला. बघ ना, आपल्याला स्वतंत्र खोली, ही मऊ गादी आणि हा गारगार एसी. मैनावती, आता आपण हिथंच राहायचं बघ. आता आपले वाईट दिवस संपले, आता आपण इथंच राहायचं कायमचं बबलीकडे. मग आता ही मैनावती म्हणते, हो तुम्हाला कितीदा सांगायचं हो, अहो बबली बबली नका म्हणू ना. सायली म्हणा तिला, अहो ते सगळं जुनं झालं, आता आपण कोण आहोत, सायली अर्जुन सुभेदारचे आई बाबा. आता येऊ दे कोणी माझ्यासमोर, मग म्हणीन त्याला, येऊच द्या कोणी माझ्यासमोर मला त्रास द्यायला, तेव्हा कशी सांगते बघा सगळ्यांना की आपण अर्जुन सुभेदारचे व्याही आहोत, व्याही. पाहिलं का प्रेक्षकांनो, यांना कधी न मिळालेली वस्तू आणि श्रीमंती मिळालेली आहे, आणि त्यामुळे आता हे थोडे जरा विचित्रासारखे वागायला लागतात. कालच आपला विषय झाला होता की अजून तरी या दोघांचं वागणं बोलणं दाखवलं नव्हतं, पण आज बघा, आज यांचं बरंच वागणं खटकलंय. आता सगळ्यात जास्ती सेन्सिबल म्हणजे ज्याला आपण काहीच असं समजत नव्हतं असा आज दाखवलाय बरं का, म्हणजे अश्विन आता येतो बेडरूममध्ये आणि प्रियाला म्हणतो, काय ग, अगं तन्वी, सायलीचे आई बाबा, हे सगळं काय चाललंय घरामध्ये? अरे असं कसं दादा सायलीच्या आईबाबांना घेऊन आलाय? प्रिया म्हणते, बघणे रे अश्विन, या घरात काय चालू असतं कळतच नाही. म्हणजे अर्जुन असा कसा कोणालाही आपल्या घरात घेऊन येऊ शकतो? मग अश्विन म्हणतो, नाही घरात वगैरे आणलं ते ठीक आहे म्हणा, पण मुळात सायलीचे आईबाबा असे कसे अचानक सापडू शकतात? नाही म्हणजे दादाकडे काय पुरावा आहे याचा? आणि समजा ते सायलीचे आईबाबा नसले तर? प्रिया घाबरते ना आता आणि म्हणते, अरे अरे अश्विन, काहीतरीच काय. आता सायली आणि अर्जुनचं सीन दाखवलाय. सायलीला अर्जुन म्हणतो, अरे हे काय, मला वाटलं होतं तू तुझ्या आईबाबांशी रात्रभर गप्पा मारत बसली असतीस सायली. सायली म्हणते, तसंच काहीतरी करायचं होतं, पण मला वाटलं माझ्यामुळे त्यांना रात्रभर जागरण नको. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, आता तू पण झोप आणि उद्या निवांत गप्पा मार, ते आता इथेच राहणार आहेत. सायली म्हणते, तुम्हाला माहितीये, मी ना उद्या मधुभाऊंना भेटायला घेऊन जाणार आहे त्यांना, आणि कुसुमताईला पण बोलवलंय, तिला किती आनंद होईल माहितीये. आता सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, सायली आपण उद्या बोलूयात ना, आता झोपूयात, झोप तू सुद्धा. आता सायली झोपते खरी, पण तिला झोपच लागत नाही. अति आनंद झालाय ना तिला, अतिहर्षामुळे तिला झोपच लागत नाही. आता अंधार झाल्यावरही सायली सारखा आजच्या दिवसभराचा विचार करतीये. तिच्यासाठी ही घटना अतिशय अनपेक्षित आहे. तिचे आई वडील एकदम अशा पद्धतीने तिच्या समोर येतील या गोष्टीचा कधी तिने विचारच केला नव्हता. सायलीला आता सगळं ते आठवतंय बरं का, आणि तिला झोपच लागत नाहीये. आणि आता इकडे बघा, प्रियाची सुद्धा झोप उडाली आहे, कारण तिचे खरे आई वडील आलेत ना परत. आता अश्विनने असं विचारल्यावर हिला लागली टेन्शन आलं ना. काय होणार आहे प्रेक्षकांनो, त्यांच्या वागण्या बोलण्यावरनं ते प्रियासारखे वागतात बोलतात हे लगेच लक्षात येणार आहे. आता प्रिया म्हणते कशी अश्विनला, अरे असं कसं म्हणतो तू अश्विन, दुसरे कोणाचे आईबाबा असणार आहेत, ते सायलीचेच आईबाबा असणार आहेत. अरे असं अर्जुन म्हणत होता, तो त्यांच्या घरी गेला होता ना, तर तिथे त्याने फॅमिली फोटो बघितला, तर लहानपणीचा सायलीचा फोटो पण तिथे होता म्हणे. सायली हरवली होती ना. अरे आणि अश्विन, सायली सुद्धा त्यांना बघून आनंदाने रडायला लागली रे. का, कशामुळे? अरे त्यांना त्यांच्यातलं ते कनेक्शन जाणवलं असणार म्हणूनच. अश्विन म्हणतो, अगं ते सगळं ठीक आहे, पण मला हे सगळं विचित्रच वाटतंय ग. प्रिया म्हणते, अरे अश्विन जाऊ दे ना, तू या सगळ्याचा कशाला विचार करतो, सोड ना सोड. अश्विन म्हणतो, जाऊ दे ना, मला तरी काय करायचंय म्हणा, हवा ते गोंधळ घाला, मी पण झोपतो आता, मला सकाळी लवकर जायचंय. प्रिया म्हणते, हो झोप तू झोप. हिला काही करून आपला त्यांचा विषय टाळायचा असतो प्रियाला. तर बघा, आता अश्विन झोपून जातो आणि प्रिया विचार करते, या बिंडोकाला सुद्धा विचित्र वाटतंय हे सगळं. पण या अर्जुनचा आत्ता गैरसमज होत असला तरी अर्जुनला आता हे सगळं लक्षात यायला वेळ नाही लागणार. अर्जुन तर आधीच खूप स्मार्ट आहे.
प्रियाच्या हे हळूहळू लक्षात येत आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे काय झालंय. आज महिपतचा प्लॅन त्यांनी रिव्हील केलाय बरं का. महिपत आता काय करणार आहे प्रेक्षकांनो, साक्षी सारख्याच एका मुलीला जेलमध्ये जाळून मारून टाकणार आहे आणि साक्षी या जगात नाहीये असं तिथे सिद्ध करणार आहे आणि साक्षीला जेलमधून काढणार आहे. बापरे, हे सगळं भयंकर होतं बरं का. तर बघा आता इकडे अर्जुनला झोप येईना, कारण ही सायली सारखी या कुशीहून त्या कुशीवर करत असते. शेवटी तो उठतो अर्जुन आणि म्हणतो, काय चाललंय ग बायको तुझं? एरवी तू लवकर झोपते पडल्या पडल्या आणि आज का झोप लागत नाहीये तुला? सायली म्हणते, मी तरी काय करू अहो, मला एवढा आनंद झालाय की तो माझ्या पोटातच मावत नाहीये. मला त्यामुळे झोप नाही लागत आहे हो. कशी बरं झोप येईल सांगा? अर्जुन हसतो आणि म्हणतो, हो तरी सुद्धा झोप बायको, रात्रभर काही जागायचं नाही आपल्याला उद्या पुष्कळ काम आहे, नाही तर मी ओरडेल. सायली म्हणते, नको बाबा नका ओरडू, झोपते असं म्हणून आता ती झोपी गेली आहे. अर्जुनला हसू येत आहे सायलीचं. सायलीला अत्यानंद झालाय, थोडक्यात त्यांना असं सांगायचंय. पण आता बघा खरा एपिसोड इथून सुरू झालाय. आता हे दोघं जण आले बाबा नवरा बायको किचनमध्ये आणि आता तो सदाशिव म्हणत असतो, ए मैनावती मला भूक लागली ग. आता मैनावती म्हणते, मला पण लागली हो. अरे बापरे, अहो हे बघा ना, अहो हे लोक काचेचे ग्लास वापरतात. आता सदाशिव ते पडदे बघतो आणि म्हणतो, अगं मैने हे बघ, अगो हा पडदा बघ. मैना म्हणते, अहो हे काचेचे ग्लास बघा डिझाईनवाले. मग सदाशिव म्हणतो, ते पडदे बघ आधी, 1000 रुपये मीटरचं कापड आहे ग. अगं मशीन शिलाई. अगो खरंच ग मैनावती, एकदम भारी क्वालिटी आहे ग सगळी. मैनावती आता सगळं घरभर फिरते बरं का. आणि आता दोघेही जण त्या सोफ्यावर बसतात आणि म्हणतात, अगो लईच मऊ आहे ग हे मैने, तर फारच मस्त आहे. मैना म्हणते, ते सगळं ठीक आहे हो, पण मला भूक लागली आहे, काहीतरी चमचमीत खावं असं वाटतंय. मग आता सदाशिव म्हणतो, अगं इथं स्वयंपाकघरात कोणी दिसत नाही, आता काय करणार आहे, मी जाऊन बनवू का? मैना म्हणते, असं कसं, थांबा जरा, येईल कोणीतरी. आता तेवढ्यात येते तिथे प्रिया. आणि आता प्रिया तिथे आल्यावर ही मैना जोरात आवाज देते, ए इकडे ए. आता प्रियाला येतो राग, तिला असा आवाज दिला म्हणून. प्रिया तिच्याकडे बघते बरं का मैनाकडे. मैना म्हणते, हा तूच ए पोरी इकडे ये ना, अशी ये माझ्या उजव्या अंगाला ये. आता प्रिया चिडते आणि म्हणते, ए मला पोरी बिरी म्हणायचं नाही हा, मी काही तुझी मुलगी नाही आहे. मैना म्हणते, अगं मी सहज बोलले, दिसली म्हणून हाक मारली, एवढं भडकायला काय झालं तुला? प्रिया म्हणते, माझ्याशी बोलायचं असेल ना तर माझं नाव घेऊन हाक मारायचं मला. माझं नाव तन्वी आहे, तन्वी. आणि शक्यतो यूज नका हो माझ्याशी बोलायला. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तुमच्या मुलीशी बोला. म्हणजे कोणाशी? सायलीशी बोलायचं, कळलं का? ती तुमची मुलगी आहे, सायलीशी बोलायचं, सायलीशी. आता लगेच सदाशिव म्हणतो, पाहिलं का मैनावती, या घरात ज्वालामुखी ना तो हे कोणी आपल्याला सांगितलं नाही. मैना म्हणते, ए बाई चल, तुझं जे काही नाव असेल ते, आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही तुला हाक मारली होती. प्रिया म्हणते, मग मी काय करू, मी काय नोकर आहे का या घरची, आणि मला ऑर्डर सोडणारे तुम्ही कोण आहात? आता सायलीने ते ऐकलंय जिन्यावरनं आणि सायली जोरात ओरडते, प्रिया. आणि प्रिया आधीच अशी डोळे मिचकावते, तिला माहिती आहे आता सायली ड्रामा करणार आहे. सायली येते आणि राग तिचा दंड धरते बरं का आता आणि म्हणते, ए प्रिया, तुझा उद्धटपणा तुझ्याकडे ठेवायचा बरं का. माझ्या आईवडिलांना तुझा उद्धटपणा दाखवायचा नाही, त्यांच्याशी नीटच वागायचं. प्रिया म्हणते, ए मला काही रस नाही तुझ्या आईबाबांशी बोलण्यात, ते स्वतः आले होते माझ्याशी बोलायला. ए सायली, तुझे जे सल्ले आहेत ना ते त्यांना दे, तुझ्या आईबाबांना. सायली म्हणते, देणारच आहे मी, त्यांना मोलाचा सल्ला देणारच आहे. सायली आता तिच्या नसलेल्या आईबाबांना म्हणते, आईबाबा या मुलीशी अजिबात बोलायचं नाही हं, उलट ती असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करायचं. सदाशिव म्हणतो, हा बरोबर बोलली तू पोरी. सदाशिव म्हणतो, अगं साधा प्रश्न विचारला ग तिला, बाई आम्हाला भूक लागली, काही आहे का घरात, पण या पोरीने तर लागली आम्हाला. आता सायली पुन्हा प्रियाला बघते आणि मग सदाशिवला म्हणते, बाबा मी नाश्ताच करायला आले होते खाली, मी गोडाचा शिरा करते, खाणार का तुम्ही? आता सदाशिवला काय आनंद होतो शिऱ्याचं नाव घेतल्यावर. सदाशिव म्हणतो, कर ना कर, अगं साजूक तुपातलंच करशील. सायली म्हणते, बाबा आपल्या घरी कडवलेलं तुपच वापरतात. मैना म्हणते, अगं ते काजू बदाम ते आहे का घरात, घाल ना थोडे. सायली म्हणते, हो सगळं घालते, आले हं. असं म्हणून सायली आता प्रियाकडे बघते आणि किचनमध्ये घुसते. आता प्रियाची टर्न असते बरं का नाश्ता करायची. प्रियाला येतो राग. प्रिया सायलीच्या मागे मागे जाते स्वयंपाकघरात आणि म्हणते, काय ग ए सायली, घेतला ना तू आता शिरा बनवायला ते किचन ताब्यात, आता मी आणि माझ्या नवऱ्याने काय उपाशी राहायचं का? सायली तिला काहीच बोलत नाही.
आणि मग तेवढ्यात येतो अश्विन आणि म्हणतो, ए अगं तन्वी, मला निघायचंय, झाला का तुझा नाश्ता? प्रिया म्हणते, अरे बघ ना रे अश्विन, ही घुसली आहे ना किचनमध्ये, कसा बनवू मी नाश्ता आता? सायली म्हणते, का ग, मगापासून तर स्वयंपाकघर रिकामच होतं ना, अश्विन भाऊजींना लवकर निघायचं होतं तर आधी नाश्ता करायला काय झालं होतं तुला? प्रिया म्हणते, ए सायली, लेक्चर नको झाडूसा तुम्हाला उगाचच. आणि अश्विन, हे बघ एक काम कर, तू ना हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये घे बरं खाऊन, आणि मी करून घेईल काही ऑर्डर. एवढंच बोलते आणि अश्विनचं काहीही ऐकून न घेता चालली जाते तिच्या खोलीत. सायली म्हणते, अश्विन भाऊजी थांबता का 5 मिनिटं, मी पटकन शिरा करते. पण अश्विनला काही कोणाला भाव द्यायचा नाहीये त्याच्या घरच्यांना, त्यामुळे गेला परत उपाशी. आणि बघा आता पुढे काय घडतंय. सायली आता बराच आवाज देते, अहो थांबा ना अश्विन भाऊजी, पण चालला जातो हा तसाच न खाता पिता. मैपत साक्षीशी बोलताना दाखवला या सीनमध्ये. मैपत म्हणतो, एवढं सगळं झालं तर चांगलं झालं ना, अगं जेलातलं भांडण हे आपल्या प्लॅनची पहिली पायरी आहे, ध्यानात ठेव. साक्षी म्हणते, अण्णा त्या हवालदार कदमशी बोलून ठेवा जरा, तो ओव्हर ॲक्टिंग करतो. मग मैपत म्हणतो, साक्षी तू काही चिंता करू नको, मी त्या हवालदार कदमचे बरोबर कान उपटतो बघ, तू नको टेन्शन घेऊ, जिथं थोबाड उचकटायचं तिथंच तो थोबाड उचकटल, पण आपला ठरलेला प्लॅन व्यवस्थित चालू ठेवायचा, कळलं का? आपला प्लॅन काय आहे ते कोणाला कळता कामा नये, बाकीचं तू तुझ्या बापावर सोड. साक्षी म्हणते, अण्णा या वेळेला तरी मी इथून बाहेर पडेल ना? मैपत म्हणतो, 113% बेटा, 113% तू बाहेर पडणार. आता बघा इथून पुढे पुन्हा सायलीच्या घरचा सीन दाखवलाय. सायली शिरा करत असते आणि इथे हॉलमध्ये बसलेले असतात. कल्पनाताई म्हणतात, मैनावती ताई, शिऱ्याचा काय घमघमाट सुटलाय ना, तुमची मुलगी अगदी सुगरण आहे बरं. लगेच सदाशिव म्हणतो, हो शिऱ्याच्या चवीवरून कळलंच आम्हाला. तेवढ्यात ही विमल म्हणते, अहो वहिनी, सायलीताईंनी जास्तीचे काजू बदाम घालून शिरा केलाय बरं. मग अस्मिता म्हणते, सायली मामी, बाळाला भूक लागली बरं, आणि पटकन तुझ्या हातचा शिरा खायला दे. मग मैना लगेच म्हणते, अगं बाई, आनंदाची बातमी आहे का तुमची? अभिनंदन. अस्मिता थँक्यू म्हणते त्यांना. आता सायली आवाज द्यायचा वेळ असतो फक्त, आई बाबा या ना. आता हे दोघंही नवरा बायको त्या सायलीच्या हातातनं तो शिरा घेतात आणि सोफ्यावर बसून खायला लागतात. आणि हे सुभेदार म्हणजे कल्पनाताई आणि अस्मिता बघतच राहतात. त्यांना कधीच मिळालेलं नसेल ना, त्यामुळे ते कदाचित असे करत असतात. आता इकडे साक्षी आणि ती मैपतने ठरवलेली बाई दोघी मिळून कचाकचा भांडायला लागतात बरं का. दोघी जणी एकमेकींचे केस धरतायत, अंगाला असं ती तिच्या हाताला पिळतीये, असं खूपच अंगचट करतायत असे. आता तेवढ्यात ते जेलरबाई येते आणि ओरडते या दोघींवर. साक्षी त्या बाईला ओरडत असते, ए मी तुझी जेलरकडे तक्रार करेल ना. आता जेलरबाई ओरडतात आणि म्हणतात, कदम ते लॉकर उघडा पटकन. आता साक्षी आणि ती बाई खूप भांडत असतात बरं का. आणि ते हवालदार आहेत ना, कॉन्स्टेबल दोघी, त्यांना बाजूला करतात. आता ती जेलर ओरडते, ए भांडायचं नाही इथे, असले प्रकार करायचे नाही. पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. कल्पनाताई सायलीला म्हणतात, अगं असू दे सायली, त्यांना डायनिंग टेबलची सवय नाही ना, त्यांना जिथे बसायचं तिथे बसू दे, तिथे कम्फर्टेबल वाटत असेल तर तिथे बसू दे, चल आपण पण तिथे जाऊन बसूयात. कल्पनाताई, अस्मिता त्यांच्या शिऱ्याची प्लेट तिथे घेऊन जातात. तेवढ्यात या सदाशिवला खाता खाता लागतो ठसका. सायली पटकन पाठ चोलते आणि म्हणते, बाबा बाबा पाणी देऊ का? मग विमल पाणी आणते पटकन. सदाशिव पाणी पितो बरं का, पण तरी सुद्धा त्याला काही ते खायचा दम नाहीये, तरी पण तो पुन्हा खातो. सायली म्हणते, बाबा तुम्हाला पाणी कोमट करून देऊ का? सदाशिव म्हणतो, नाही ग पोरी, राहू दे, अगं ते पटापटा शिरा खाल्ला ना म्हणून झालं बघ तसं. मग लगेच ही मैना म्हणते, अहो तुमच्या पोरीनं आठवण काढली वाटतं. मग अस्मिता म्हणते, हो आमच्या सायलीचा स्वभाव तसाच आहे. बहुतेक मैनाला त्या प्रियाच्या इतर बहिणीबद्दल बोलायचं असतं बरं का, पण अस्मितामध्ये बोलल्यामुळे ती स्वतःला रोखते. पण आता पुन्हा तो सदाशिव शिऱ्याची डिश घेतो आणि खायला लागतो. कल्पनाताई म्हणतात, हो ना, सायलीला बऱ्याच वर्षांनी आईबाबा भेटले तर काळजी वाटणारच. सायली, अगं शिरा वाढ ना त्यांना अजून. सदाशिव म्हणत असतो, हो लागला तर सांगतो मी तुम्हाला, घ्या घ्या तुम्ही घ्या. कल्पनाताई म्हणतात, होऊ दे ना तुमचं, होऊ दे. आता या अस्मिताला आणि कल्पनाला जरा विचित्र वाटतंय यांचं वागणं बोलणं, पण आता सायलीचे आई वडील आहेत बाबा, म्हणून त्या दोघी दुर्लक्ष करतात. आता सायलीला सदाशिव म्हणतो, छान आहे छान आहे, शिरा फार छान आहे बरं का. आणि दोघे जण पटापटा खायला लागतात. आता सायलीला अजून तरी हे खटकलेलं नाहीये, पण आता बघा खटकेलच, कारण त्यांनी अजून एक विचित्रपणा केलाय, तोही त्यांनी आजच दाखवलाय बरं का. आता इकडे पुन्हा साक्षी आणि त्या बाईचा सीन दाखवलाय. आता या दोघींचे भांडणं अगदी जोरदार चाललेले असतात की विचारू नका.
ती जेलर आल्यामुळे ही बाई मुद्दाम म्हणते साक्षीला सोडणार नाही मी तुला, तुला मी जाळून मारून टाकेल, मरशील ग मरशील. आता ही जेलर म्हणत असते ए गप्पा बस ग, आता मला आरडाओरडा नको इथे, चला दोघी आपापल्या जागेवर बसा. ओ कदम त्यांच्यावर लक्षात ठेवा. असं बोलून आता ते जेलला कुलूप लावत असतो बरं का, ते कॉन्स्टेबल कुलूप लावत असतो आणि जेलर तिथेच उभी असते. आता मुद्दाम तो जो मैपतने प्लॅन केलेला हवालदार आहे ना तो कदम, तो म्हणतो ए गप्पा बसा ग, उगाच आरडाओरडा करू नका इथे. आणि जेलरला म्हणतो मॅडम आता बसतील त्या गप्पा बसतील. आणि मुद्दाम असा रागवल्यासारखा करतो साक्षीला आणि त्या बाईला. आता ती जेलर गेल्यानंतर साक्षी आणि ती बाई एकमेकांकडे बघून हसतात, म्हणजे हा त्यांचा प्लॅनचा हिस्सा आहे असं त्यांनी दाखवलंय. आणि कदम पण त्यांच्याकडे बघून हसतो, कदमही त्यांना सामील आहे ना. तर आता बघा पुढे काय घडलंय. मी म्हटलं ना त्यांनी काहीतरी उपद्व्याप केलेत पुन्हा सायलीच्या नसलेल्या आईवडिलांनी. आता बघा यांच्याकडे एक डिलिव्हरी बॉय येतो, ही मैनावती तिथेच असते हॉलमध्ये. आता डिलिव्हरी बॉय आल्यानंतर तो म्हणतो तन्वी सुभेदार इथेच राहतात का. सदाशिव येतो समोर आणि म्हणतो आलो आलो, काय रे भाऊ काय आहे हे काय आहे. आता तो डिलिव्हरी बॉय म्हणतो हे पार्सल आहे, मी निघतो असं म्हणून तो चालला जातो. आता सदाशिव म्हणतो अगं हे तन्वी सुभेदारचं पार्सल आहे ग मैना. मैना म्हणते मग अशी ती पोरगी का वसवस करत होती ना आपल्या अंगावर, आता हे पार्सल मागवलं वाटतं तिनं खायला, बाहेरून मागवलेलं दिसतं तिने खायला. आपण ना एक काम करू, आपण हे आपणच खाऊन टाकू म्हणजे तिला चांगली अद्दल घडल. सदाशिव म्हणतो येडी आहे का ग, अगं मग अशी 2-2 बशा शिरा हापसला ना तू, अजून तुला खा सुटते का. मैनावती म्हणते एका माणसाचं खाणं संपवायला 2 माणसं पुरतात की, आणा इकडे द्या आपण दोघं मिळून संपून टाकू. मैना असं म्हणून ते पार्सल ओपन करते आणि म्हणते बघू तरी काय मागवलंय या पोरीनं. आणि बघते तर काय त्यात असतो पास्ता. आता मैनावती खूप खुश झाली आहे पास्ता बघून. ती म्हणते अगं बाई पास्ता, अहो हा तर मी फक्त फोटोत पाहिला होता. सदाशिव म्हणतो अगं खाल्ल्यावर कळेल की त्याची चव कशी असते ते, आता त्यांना कधी मिळालेलं नाहीये त्यामुळे ते दोघंही त्याच्यावरती ताव मारतात. मैना एक घास खाते आणि म्हणते नाव का छान आहे, बसा बसा तुम्ही बी खा. आणि आता दोघेही जण एका पार्सलमध्ये खायला लागतात आणि त्यांना ते भलतंच आवडलं. पण मग अशी शिरा खाल्ल्यामुळे आता पोट त्यांचं जाम झालंय बरं का. पण आता इकडे प्रिया विचार करते पार्सल का नसेल आलं अजून माझं, आणि तेवढ्यात तिला पार्सलची डिलिव्हरी झाल्याचा मेसेज आलाय. प्रिया विचार करते अरे माझं पार्सल कोणी घेतलं असेल. आता प्रिया बाहेर येते आणि ओरडते विमल ए विमल. आता या दोघांनी खाता खाता ते पार्सल बाजूला ठेवले प्रियाला पाहिल्या. आता विमल येते बरं का. प्रिया तिला ओरडून विचारते काय ग ए विमल, माझं एक पार्सल इथे घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता का. विमल म्हणते मला नाही माहिती, मी मागच्या बागेत कपडे वाळत घालायला गेले होते, मी चालले माझं काम आहे मला. आता असं जेव्हा विमल बोलते तेव्हा इकडे सदाशिवला जोरात ढेकर येतो. प्रिया त्याच्याकडे बघते बरं का. आणि मैनावती म्हणते काय हो काय झालं. आता प्रिया या दोघांकडे अशी वळते बरं का आणि बघते तर काय तिचा पास्ता या दोघांनी गट्टम केलेला आहे. आता प्रिया चिडते आणि म्हणते माझा पास्ता, हा मी ऑर्डर केला होता आणि तुम्ही दोघांनी हा खाऊन मोकळा झालात. अरे दुसऱ्याचं खाणं खायला तुम्हाला जरा पण लाज नाही वाटली का. सायली येते तेवढ्यात मागून आणि म्हणते काय ग प्रिया काय झालं एवढ्यानं ओरडायला. प्रिया म्हणते बघ बघ तुझे मॅनरलेस आई बाप यांनी माझं पार्सल खाऊन टाकलंय. हा सायली असं कोण करतं ग. आता ती मैना सायलीकडे बघून म्हणते अगं आम्हाला माहिती नव्हतं ग ते खाणं तुझे, बाई आम्हाला वाटलं आमच्यासाठी मागवलंय खाणं. काय हुशार आहे प्रेक्षकांनो ही मैना. ती प्रियाची आई शोभते बरं का. हे दोघंही असे आहेत त्यामुळे प्रिया एवढी कलिंदर झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. असो सिकंदर कलिंदर काय शब्द वापरायचा ते वापरा. आपण मालिकेच्या कथेबद्दल आणि पात्राबद्दल बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. आता प्रिया ओरडते आणि म्हणते तुम्हाला त्या पार्सलवरचं नाव वाचता बिचता येत नाही का. सदाशिव म्हणतो आता भुकेच्या टायमाला कोण नाव वाचत बसणार. प्रिया म्हणते ऐकलं का सायली ऐकलं, त्यांचं काही चुकलंय असं त्यांना वाटतच नाही आहे. सायली म्हणते हे बघ प्रिया तू तुझ्या खोलीत जा आणि मी तुझ्यासाठी तुझा पास्ता पुन्हा ऑर्डर करते. प्रिया म्हणते ए तुला ऑर्डर करावाच लागणार आहे सायली, आणि मला कळतंय तुम्हा सगळ्यांना ना मला उपाशी मारायचंय म्हणून करताय हे सगळं. प्रिया आता सायलीलाच बोलायला लागते आणि म्हणते मी नाही होऊ देणार हे सगळं. ए सायली लगेच ऑर्डर करायचा माझा पास्ता लगेच, असं म्हणून तिच्या खोलीत निघून जाते. आता सायली मैनाकडे बघते तेव्हा मैनाला जरा ओशाळल्यासारखं होतं. पण सायली आता तिच्या आईवडिलांचीच बाजू घेऊन म्हणते जाऊ द्या हा आई बाबा, प्रिया अशीच आहे ती अशीच आरडाओरडा करत असते.
द्या सोडून. आता सायलीला वाटलं असेल की नसेल कळलं बाबा यांना पार्सलवरचं नाव वगैरे, आणि एपिसोड इथेच संपला आज. आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की महिपत जेलमध्ये असलेल्या एका पोरीला मारून टाकतोय आणि साक्षी मोठ्याने आरडाओरडा करते. म्हणजे साक्षी आणि ती बाई नाटक करताय भांडायचं, आणि इकडे महिपत एका मुलीला मारून टाकतोय तिथेच जेलमध्ये असलेल्या एका मुलीला, आणि तिथे ते असं प्रिटेंड करतील की साक्षी आता या जगात नाहीये. इकडे सुभेदारांच्या घरी बोलता बोलता विषय निघालाय. मैनावती सांगत असते प्रतापरावांना आणि कल्पनाताईला, माझी मुलगी फार गोड होती हो, 5 वर्षाची असताना अचानक हरवली. आता प्रतापराव अचानक बोलून जातात, म्हणजे सायली सुद्धा 5 वर्षाची असताना हरवली, म्हणजे कदाचित त्यांना तन्वी सुद्धा असं म्हणायचं असेल. तर आता प्रेक्षकांनो, यांच्या बोलण्यामधनं काही खुलासा होईल का ते कळेलच. प्रियाला मात्र आता खूप भीती वाटते. आता प्रिया सगळ्या गोष्टींची सारवासारव करत असते प्रेक्षकांनो. तिच्या वागण्या बोलण्यामुळे शंका येऊ शकते अर्जुनला. मी म्हणाले होते ना प्रेक्षकांनो, येणारे भाग हे अतिशय इंटरेस्टिंग असतीलच, त्यामुळे मजाच येणारे बघायला, सगळे भाग बघायला. आता येणाऱ्या भागामध्ये पुढे काय काय होईल याची उत्सुकता खरंच ताणली गेली आहे. बघूयात पुढे काय काय घडतंय. तुमच्या सगळ्यांची दिवाळीची तयारी झाली की नाही? माझी ऑलमोस्ट आता आजपासून सुरू होणार आहे फराळाची तयारी. मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू दिवाळीचा फराळ बनवताना ऐकायला, एन्जॉय करायला विसरू नका. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.